आणि सध्या राज्यामध्ये पक्ष बदलाचे वारे वाहत आहेत। त्यात नवी चर्चा सुरू झाली आहे ती धाराशिव मधल्या ऑपरेशन टायगर बद्दल। ठाकरेंच्या शिवसेनेतले बरेच आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गट करतोय आणि त्याच वेळी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये जाऊनच जिल्ह्यातल्या ऑपरेशन टायगर बद्दल सुतोवाच केलं। धाराशिवचा आमदार आहे ठाकरेंचा आणि जिल्ह्यामध्ये ठाकरेंचा हा एकमेव आमदार आहे। हे दोघेही ठाकरे गटामध्ये जाणार का? बघूयात काय सांगते धाराशिवची हवा आणि तिथली गणितं। ठाकरेंसाठी निष्ठावंत म्हणजे काय हे सांगणारे हे फोटो। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील। धाराशिवमध्ये एक अकेला सप्पर भारी असा ओमराजे निंबाळकरांचा खासदारकीचा पराक्रम। तर शिंदेंसोबत सुरतला जाऊन पुन्हा यू टर्न घेऊन ठाकरेंबरोबर आलेले आमदार कैलास पाटील, ज्याने ठाकरेंशी आणि मातोश्रीशी निष्ठा दाखवली, तेच आता ठाकरेंची साथ सोडणार का याची चर्चा सुरू झाली आहे। कारण धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक झेंडा वंदनासाठी धाराशिवला गेले आणि धाराशिवमध्ये ठाकरेंचे शिलेदार बंडाचा झेंडा फडकवणार असं सुतोवाच करून आले। भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे, कारण शेवटी ठीक आहे, स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे। बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आहे। त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वाटायला नाही। सरनाईकांनी हे वक्तव्य केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ओमराजेंच्या एका पोस्टची चर्चा रंगली। आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ओमराजे निंबाळकरांनी सोशल मीडियावर अभिवादनाची पोस्ट केली। त्या पोस्टवर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि ओमराजेंचा फोटो होता। या पोस्टमधून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब होता। काही वेळानंतर ओमराजेंनी ही पोस्ट डिलीट केली आणि नवी पोस्ट केली। नव्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटोही लावण्यात आले। मात्र जी चर्चा सुरू व्हायची ती झालीच। ती चर्चा म्हणजे ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? ओमराजे निंबाळकर ही माणूस कसा आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही। आम्ही जिथं आहोत तिथं खुट्टा राहून चांगलं मजबूत उभे आहोत, काय काळजी करू नका। सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला एकदा आमदार दोनदा खासदार व्हायची संधी त्यांच्यामुळे मिळालेली आहे। आणि आज ठीक आहे, संकटाचा काळ आहे, संघर्षाचा काळ आहे आणि अशा संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहणं मला वाटतं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही सोबत आहेत। आणि त्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की हा जो जिल्हा आहे धाराशिव, हा जिल्हा भाई उद्धवराव दादांनी कधी काळी ह्या जिल्ह्याचे आमदार म्हणून, या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार कैलास पाटील हे सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंबरोबर येणार का याचीही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे। त्यावेळेस मला लक्षात आलं की काहीतरी चुकीचं होतंय। त्यावेळेस मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी संपर्क साधला। त्यांच्या संपर्कात राहून मी जीवावर उधळून परत आलोय। ते का परत त्यांच्यावर जाण्यासाठी आलेलो नाही। माझी निष्ठा त्यावेळेसही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत होती, आजही आहे आणि उद्याही माझी निष्ठा, आमची सर्वांची निष्ठा ही उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे। कारण आम्हाला जाण आहे की हा जिल्हा हा ठाकरे कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे। त्यामुळे इथल्या शिवसैनिकांच्या प्रेमाखातर आम्ही या ठिकाणी, आणि ज्यांनी विश्वास दाखवला आम्हाला, उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वास देऊन या ठिकाणी 2-2 वेळा आम्हाला आमदार केलं, त्या विश्वासाला तडा कदापिही जाणार नाही। ठाकरेंच्या नेतृत्वात ओमराजे निंबाळकर एक वेळा आमदार तर 2 वेळा खासदार झाले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा 3,29,000 मतांनी पराभव केला। विधानसभेच्या 6 पैकी 6 मतदारसंघात ओमराजेंनी लीड घेतलं। विशेष म्हणजे 2024च्या निवडणुकीत ओमराजेंच्या पराभवासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकवटले होते। तरीही ओमराजेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। ओमराजेंनी एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हणत लोकसभेसाठी प्रचार केला होता। लोकांशी थेट फोनवरून बोलणारा खासदार
ही निंबाळकरांची रणनीती धाराशिवकरांना पटली आणि निंबाळकर सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत नाराज आहेत. तानाजी सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत शिंदेही जिल्ह्यात नवनेतृत्व शोधण्याच्या विचारात दिसतायत. आतापर्यंत ठाकरेंशी निष्ठा जपलेले ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ऑपरेशन टायगर यशस्वी करणार की हाणून पाडणार याची उत्सुकता आहे. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.